नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, काल संध्याकाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांपर्यंत आलेली आहे आणि ती म्हणजे केंद्र सरकारने जे कांदा निर्यातीवरती जे 20% निर्यात शुल्क लावलेला होता, त्यांनी काल संध्याकाळी हटवलेला आहे आणि येत्या 1 एप्रिल पासून जे कांदा निर्यात होतो त्यावरती कोणताही निर्यात कर जे शुल्क आहे ते लावण्यात येणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. हा निर्णयामुळे कांदा बाजारावर काय परिणाम होतील यावरती आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि वारंवार आपण कांदाविषयक अपडेटचे जे व्हिडिओ वगैरे असतो आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, मागील 15 दिवस महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये जी कांद्याची बाजारभाव आहे ते घसरलेली होती. जवळ-जवळ ₹12 पासून ते ₹18 ते ₹20 पर्यंत बाजारभाव झालेले होते आणि जे काही केंद्र सरकारने सध्या निर्यात शुल्काचा दर आहे, ते शुल्क पूर्णपणे हटवलेलं आहे. ही चांगली बातमी शेतकऱ्यापर्यंत आलेली आहे आणि याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही फरक आहे ते तुम्हाला जाणवतील. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत जे काही व्यापारी वर्ग आहे व शेतकरी वर्ग आहे, ज्या शेतकऱ्यांनी कांदा गडबड करून विकला असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी बघायची भूमिका घेतली असेल, त्या शेतकऱ्याला सध्या फायदा होणार आहे. कारण की लगेचच तुम्हाला याचे जे शुल्कामुळे जे सध्या 1 एप्रिलपासून जे काही निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवलेलं आहे, त्याचे परिणाम उद्यापासूनच जाणवायला दिसेल आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बाजारभावामध्ये प्रति क्विंटल ₹100 पासून ते ₹500 दर वाढण्याची शक्यता दर्शवलेली आहे आणि ते होऊ शकतो आणि सध्या परिस्थिती पाहिला असता तर 1500 पासून ते 2000च्या मध्ये 1 नंबर बाजारभाव विकला जातोय. येणाऱ्या काळामध्ये 1 नंबर बाजारभाव जे काही 1 एप्रिलपर्यंत बाजारभाव राहतील ते 2000 ते ₹2200 पर्यंत राहण्याची शक्यता आता सांगण्यात आलेली आहे आणि जे कोणी शेतकरी सध्या कांदा काढलेला आहे आणि आता परत असे काही निर्णय आल्यामुळे जे शेतकरी गडबड करतील त्यांना नक्कीच फटका बसतील. जी काही सध्या आवक आहे ती आवक मात्र स्थिर आहे आणि अशा निर्णयामुळे शेतकरी काय करतात बघायची भूमिका घेत असतात आणि जे काही 1 एप्रिल पासून आवक वाढवण्याची शक्यता असू शकतो. त्यामुळे कदाचित 1 एप्रिल पासून जे काही बाजारभाव आहे ते स्थिर राहतील आणि जास्त काही वाढू शकत नाही कारण की एप्रिल महिन्यामध्ये जी काही आवक आहे ती जास्त प्रमाणात होणार आहे आणि जास्तीत जास्त जे प्रमाण आहे ते जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे, जास्तीत जास्त शेतकरी साठवण करतात. कांदा जे काही लागवड केलेला आहे ते एप्रिल महिन्यामधले शेतकरी जास्त प्रमाणात कांदा साठवण करण्यासाठी काढतात. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये कांदा काढणीस येतो आणि मे महिन्यामध्ये ते साठवण करत असतात. म्हणजे अशा रीतीने जे काही 100% मधील जवळ-जवळ 40% असे शेतकरी आहेत कांदा साठवण करतील आणि अशा या निर्णयामुळे आता जे काही निर्णय लागलेला आहे, या निर्णयामुळे भरपूर शेतकरी कांदा साठवण करणार होते. कदाचित 2000 प्लस अगर बाजारभाव राहतील, तर ते निश्चितच बाजारभावामध्ये म्हणजे निश्चितच मार्केटमध्ये कांदा उतरवण्याची तयारीत आहेत आणि त्यामुळे कदाचित आवक ही वाढू शकतो. या आवकमुळे कदाचित बाजारभावामध्ये पण फटका बसू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी अगर तुमच्याकडे जे काही कांदा साठवण करण्याची सोय झालेली असेल आणि करणार असेल तर निश्चित करा. या निर्णयामुळे जे काही कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवण करतात, त्यांना खूप मोठा दिलासा भेटणार आहे. कारण की अशा परिस्थितीमध्ये जे बाजारभाव आहे ते थोडे का होईना वाढ होणार आणि त्या परिस्थितीमध्ये जे काही शेतकरी आहेत कांदा साठवण करतील. नवीन शेतकरी जे काही कांदा साठवण करणार असतील ते पण आता सध्या ते करू शकत नाही. मार्केटमध्ये कांदा घेऊन येणार कारण की 2000 प्लस अगर कांदा बाजारभाव भेटत असतील तर भरपूर शेतकरी मार्केटमध्ये कांदा उतरवण्याची तयारीत आहे आणि नंतरच्या काळामध्ये जे काही कांदा आहे आणि निर्यात तर शुल्क नाहीये, तर निश्चितच जे काही शेतकरी कांदा साठवण केलेले असतील, त्यांना पण चांगला येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव भेटण्याचे चान्सेस आहे.
तर शेतकरी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि इथून पुढे आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला डेली अपडेट येतील. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरात लवकर आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर चांगले व्हिडिओ येण्याची प्रयत्न आहे आपली. तुम्हाला विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया अशाच कांदा बेसिक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद. धन्यवाद.